नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। गुब्बुस के पास तड़ाली में एमआईडीसी ग्रोथ सेंटर में स्थित ओमैट वेस्ट लिमिटेड नामक एक कंपनी है, जहां रविवार 23 जून को दोपहर करीब 3:30 बजे संगम स्टील में हुए हादसे में एक कर्मचारी की मौके पर ही मौत हो गई। मृतक का नाम श्याम सुंदर थिंगने बताया जा रहा है, जो एक ठेका मजदूर था। कंपनी में ब्रॉयलर में ग्रीसिंग कर रहा था। इसी दौरान अचानक उसका संतुलन बिगड़ गया और वह ऊपर से जमीन पर गिर गया, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। कर्मचारी को चंद्रपुर से एक अस्पताल में ले जाया गया, जहां उसे मृत घोषित कर दिया गया। आक्रोशित कार्यकर्ताओं, मृतक के परिजनों और राजनीतिक दल के नेताओं ने सुरक्षा उपकरण उपलब्ध नहीं कराने के आरोप लगाते हुए आर्थिक मुआवजा और नौकरी की मांग को लेकर सोमवार 24 जून को गेट के सामने धरना दिया, जिससे तनाव का माहौल पैदा हो गया। इस बीच कंपनी प्रबंधन ने मामले को दबाने के लिए पत्रकारों को कंपनी में घुसने नहीं दे रही है। इसी विषय में भागे कर्मचारी से जानते हैं कि असल में मामला क्या है। आज सिद्धपल्ली या कंपनीमध्ये एक श्यामसुंदर ठेंगणे नावाचे आमचे कामगार यांनी किलनमध्ये ग्रीसिंग करण्याच्या कामावरती वरती चढले होते, पण या ठिकाणी जेव्हा बघितलं तर त्या ठिकाणी जे यांचे लोह्याचे जे शिडे आहे किंवा त्याचे बाकीचे पकडाचे जे हे आहे ते बरोबर नाही आहे, ते हलण्याच्या कंडिशनमध्ये आहे आणि त्या सेफ्टीचे कुठलेही उपक्रम त्या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे त्या कामगाराचा पाय फिसलून खाली पडले आणि त्या जागच्या जागेस ते मृत्युमुखी पडले आणि त्यांना तुरंत कंपनीवाल्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी ऑन द स्पॉट म्हणजे कामगाराचा मृत्यू झाला होता आणि अजूनही 3-3:30 वाजतापासून ही घटना घडली आणि सर्व कामगार या ठिकाणी आज हजर आहे, पण 3-3:30 वाजतापासून एकही कंपनीवाल्याच्या अधिकाऱ्यांनी, एचआरनी किंवा मॅनेजरनी या ठिकाणी येऊन कामगारांना कुठलीही गोष्ट माहिती दिली नाही आणि कामगाराची जे डिमांड आहे की आज एका कामगारावर झालं, उद्या आमच्यासोबत सुद्धा होऊ शकते, ही कुठंतरी या कामगारावरती भीती आहे। म्हणून या कामगाराचं सर्वांचं आमचं म्हणणं आहे का त्या कामगारांचा एक तर जोपर्यंत कुठंतरी मोबदला, दुसरी गोष्ट त्यानंतर कामगाराला असा विश्वास या कंपनीकडून आता मिळाला पाहिजे की आता पुन्हा अशी घटना घडणार नाही, कारण की आज कामगारामध्ये भीती आहे आणि जोपर्यंत ते सेफ्टीचे उपक्रम होणार नाही तोपर्यंत आम्ही हे कंपनी चालू होऊ देणार नाही। आणि या ठिकाणी कुठलेही युनियनवाले आले नाही, फक्त आमचे अमनभाऊ अंदेवार युनियनचे आमचे अध्यक्ष आले आहे मनसेचे आणि बाकीचे इतर कोणी आले नाही किंवा स्थानिक आमदार आले नाही, स्थानिक पालकमंत्री आले नाही किंवा कोणी खासदार आले नाही। यासाठी आम्ही एवढी डिमांड करतो की ही लढाई कामगाराची आहे, कामगार लढेल, पण कामगारासोबत जो उभा राहील तोच खरा या ठिकाणी कार्यकर्ता आणि खराच समाजसेवक म्हणून आम्ही या ठिकाणी करतो। पण आज एका कामगारावरती ही घटना घडली, अशी दुबारा घडणार नाही याच्यासाठी आम्ही या कंपनीवाल्याला जोपर्यंत सेफ्टीचे उपक्रम करणार नाही तोपर्यंत आम्ही ही कंपनी चालू होऊ देणार नाही।